नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फालतूच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर आज आपण युट्यूबवर येत आहोत। काही बाकीच्या काही अपरिहार्य कार्यामुळे आपण युट्यूबवर येऊ शकलो नाही, त्या गोष्टी आपण नंतर बोलूच। पण विद्यार्थी मित्रांच्या जे आपले मागील व्हिडिओ आहेत त्यांना कमेंट येत होते की सर तुमचं प्रेडिक्शन जे आतापर्यंत दिलेलं आहे ते अॅक्युरेट आलेलं आहे आणि आम्हाला आता मुद्रांक शुल्क विभागाची जी भरती झाली शिपाई भरती त्याच्या कट ऑफ बद्दल आम्हाला सांगा म्हणून असे कमेंट वगैरे येत होते। तर सहज मी त्याचे अनालिसिस केले, जागेनुसार फॉर्म किती आलेत, काय आले त्याचं प्रिडिक्शन घेऊन आयबीपीएसचा मागील अंदाज घेता आपण कट ऑफ प्रिडिक्शन करत आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मार्केटमध्ये इतके कट ऑफची चर्चा चालू आहेत। काही जण म्हणतात 90 म्हणजे 180 190 असं मेरिट जाईल, पण विद्यार्थी मित्रांनो हे सगळं भाकड करत आहेत। एवढं मेरिट कधी जात नसतं। शिपाई भरती आहे, एक्झाम प्रत्येक विद्यार्थ्याची पातळी सेम नसते। काही जण म्हणतात की बाबा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी फॉर्म भरलेत, फॉर्म कोणी पण भरू द्या, विद्यार्थी कोणते पण असू द्या, जे फॅक्ट असतात ते फॅक्ट जर आपल्याला माहित नसले तर आपण त्या रेसमधून बाहेर पडतो। तर माझ्या आतापर्यंतच्या प्रिडिक्शननुसार जे काही आपले प्रिडिक्शन मागे जीएमसीचे वगैरे आलेत, एमपीसीचे आले ते आपले एकदम अॅक्युरेट आलेले आहेत। म्हणजे अॅक्युरेट म्हणजे जवळपास 1-2 मार्काचा अलाउन्स दिलेला होता आपण आणि ते जवळपास आपलं लक्ष्य साध्य झालेलं आहे। तर आता तुम्हाला सांगतो बघा, ओपनचं मेरिट मी पाहायला गेलं ना विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम मेरिट जे लागणार 164 +or-4 तुम्ही पकडू शकता। 164 +or-4 बरोबर। एससीचं जे मेरिट आहे ना मित्रांनो, एससीचं 156 +or-4 ओके। एससीला सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत बघा, त्यामुळे एससीचं मेरिट पण थोडं मी कमी न दाखवता त्या रेंजमध्ये दाखवलंय। +or-4 म्हणजे बघा, +4 केले की 160 पण जाईल, -4 केले की 152 पण येईल। ही एक रेंज असते। आपण काय अॅक्युरेट सांगू शकत नसतो, कोणच सांगू शकत नसतं, आपण नियर अबाउट सांगत असतो। प्रिडिक्शन याचा अर्थच आपण नियर अबाउट जात असतो। आणि बघा एसटीचं मेरिट पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर 154 +or-4 बघा जाईल। आणि यावेळेची मित्रांनो गमतीची गोष्ट म्हणजे ईडब्ल्यूएसचं मेरिट सर्वात कमी लागेल बघा माझ्या माहितीप्रमाणे, कारण ईडब्ल्यूएसला जे आहे ना फॉर्म खूप कमी आलेले आहेत, नियर अबाउट 2700 फॉर्म आलेले आहेत। त्यामुळे 27-28 आय थिंक तेवढे जागा आहेत, 28 जागा आहेत आणि त्यामुळे मेरिट जे आहे ना ईडब्ल्यूएसचं 150 +or-4 बघा। आता पोलीस भरतीची तुम्ही जाहिरात वगैरे जे मागे रिझल्ट वगैरे लागले सरळ सेवेचे, सर्वात कमी ईडब्ल्यूएस मेरिट चाललेलं आहे, कारण एससीबीसीमुळे विभागली गेलेली आहे विद्यार्थ्यांची संख्या। त्यामुळे ईडब्ल्यूएस वाल्यांना सुवर्ण संधी आहे बघा। ज्यांचे मार्क 152-54 वगैरे असतील त्यांचे 99.99% फिक्स सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत बघा। आणि ओबीसीचे आहेत ना मित्रांनो 158 +or-4 ओके। तर या सगळ्या प्रिडिक्शन आहेत। आता आजपासून आपल्या चॅनलला सुरुवात झालेली आहे। मागे काही गॅप जो पडलेला होता, विद्यार्थी मित्रांचे खूप कमेंट, टेलिग्रामला मेसेज वगैरे येत होते की सर तुम्ही आता व्हिडिओ घेत राहा, आता पोलीस भरती पण येणार आहे, सरळ सेवा भरतीचा मार्ग पण मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता आपण जे आहे ना आपली लेक्चरची सुरू चालू करणार आहोत। त्यासाठी जे कोणी नवीन विद्यार्थी मित्र असतील त्यांनी आपले रिव्ह्यू बघावे चॅनलचे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे माझ्या आता इथून पुढे नवीन लेक्चर येतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील, सर्च करायची गरज न पडता ओके। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला माहितच आहे आपण डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो, पापड पसार आपल्याकडे काय नसतं। जे आपलं कट ऑफचं प्रिडिक्शन करायचं होतं तेवढंच बोलतो मी आता या व्हिडिओमध्ये। पुढच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला आता हळूहळू कळत राहील। त्यामुळे जे कोणी सरळ सेवा आणि एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी वाले विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायला काही हरकत नाही ओके। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।